नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर नजर टाकूयात आजच्या या भागात. नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ असून त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी दिल्लीत काढलेत. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा 4399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन केलं. केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलंय त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलंय. मंत्रिमंडळ बैठकीत काय काय निर्णय झाले नजर टाकूयात. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता मिळाली आहे. 13 विभागांची पुनर्रचना होणार आहे. राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता मिळाली आहे. विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम आणि नवीन विषय जोडले जाणार आहे. तुकड्यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली गेली आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील तरतुदींना सुसंगत आणि सुसूत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा तसेच त्या अन्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक 2026 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली गेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरिता अधिकारात वाढ करणार आहेत. जगातील सर्वात महत्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी उभारण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलंय. महाराष्ट्र शासन, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात एक करार नुकताच पार पडलाय. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत हा सामंजस्य करार करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि AHCचे प्रतिनिधीही उपस्थित होते. तर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीची वैशिष्ट्ये काय पाहूयात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर NMIMC विकसित होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हील इन इंडिया या दृष्टिकोनाशी सुसंगत संकल्पना असेल. 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक असेल. 10,000पेक्षा अधिक थेट रोजगार निर्मिती यामुळे शक्य होईल. मेडिसिटीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणातून आरोग्य सेवा परिसंस्थेची निर्मिती होईल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची नुकतीच एक आढावा बैठक झाली आहे. या बैठकीस मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरांसह अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदानांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंगापूर आणि हाँगकाँग मधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र हा प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावं. तसेच ठरलेल्या कालावधीतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात यावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनाचा आढावा घेण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. शालेय शिक्षणात गुणवत्ता वृद्धी घडवणं महत्त्वाचं असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवाद कौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती शहर आणि परिसरात शुक्रवारी वादळी पावसानं प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली. उन्मळून पडलेल्या झाडांचं मुळासकट पुनर्रोपण करण्याचे तसेच पावसाळ्यापूर्वी नव्यानं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. तसेच नुकसानग्रस्त भागाचा तात्काळ पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी दौऱ्यात दिलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यात राबवण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील विविध श्रेणीतील 280 प्रकल्पांमधून शासन आपल्या दारीच्या या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली होती. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2024 साली मानाचा स्कॉच पुरस्कार जाहीर झाला होता. नुकताच स्कॉच ग्रुपच्या वतीनं हा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.